नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वरमध्ये. आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये हळदीचे व्हिडिओ टाकले होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून हळदीचं नियोजन कसं असेल, ट्रीटमेंट कशा असतील, काय नाही, ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. परत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आता आपल्या एरियामध्ये टरबूजाची लागवड चालू होईल. थंडी जास्त असल्यामुळे थोडीशी लागवड यावर्षी उशिरा झालेली आहे. आता काही मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी खूप कमी लागवड आहे आपल्या जे पाण्यात येते समजा. तर आता ह्या वर्षी आपल्या गावाचा जो प्लॉट आहे, या प्लॉटवरती आपण सुरुवातीपासून आता ह्या प्लॉटवरती एक 4 दिवस झालेले आहेत बी लागवड करून. मॅक्सचं बी लावलेलं आहे. मॅक्सचं बी हे असा वाण आहे की याच्यामध्ये रॉटन कमी निघतं, प्रत्येक वेळेला 2 फळं पकडतं आणि दोन्ही फळांची साईज ही चांगली होते. त्यासाठी आपण शिफारस करतो किंवा मॅक्स लावा. रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते, विल्टिंगचा प्रॉब्लेम कमी येतो आणि थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण चांगलं प्रतिकारक शक्ती दाखवतो. वेलाची वाढ चांगली होते, सगळं नियोजन व्यवस्थित होतं. आता या ज्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत, इथून आजपासून जे प्रत्येक 3-3 दिवसाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कशी फवारणी होईल आणि कुठली आळवणी घेण्यात येईल हे दाखवण्यात येईल. आता आपण रोपं लागवडीचा प्लॉट घेत नाही, बी लागवडीचा प्लॉट घेतो आहे. या प्लॉटवरती बी लागवड केली होती. सुरुवातीपासून जर आतापर्यंत नियोजन जर बघसाल, आज 4था दिवस आहे, आतापर्यंत काय काय गोष्टी केलेल्या आहेत. मल्चिंग तर त्यावेळेस बेसल डोस घेतला होता. एकरीप्रमाणे 2 DAP, एक अमोनियम सल्फेट आणि दुसरी एक मायक्रोन्यूट्रिएंटची किट वनिताची, एवढं नियोजन होतं. आता दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये 4 किलो मायक्रोरायझा हे गेलेलं आहे. मायक्रोरायझा म्हणजेच खत आपटेक करण्यासाठी मदत करतं. एक प्रकारची बुरशी असते, ती मुळ्यांवरती वाढते आणि दिलेलं खतं वगैरे आपटेक करण्यास मदत करते. आता बी लागवड करते वेळेस 1 दिवस बेड पूर्ण भिजून घेतलेला, पाणी दिवसभर चलू दिलेलं, नंतर मल्चिंग आतरून घेतली. 1 दिवस पाणी चलून घेतलं, यासाठी लिकेज कुठं असेल तर ते बघण्यासाठी, चेक करण्यासाठी. नंतर मल्चिंग आतरली. मल्चिंग आतरून 2 दिवस झाल्यास एक पाणी दिलं, 2 तास पाणी दिलं. त्याच्यानंतर त्या ओलीवरती आपण बी लागवड करून घेतलेलं आहे. ज्या दिवशी बी लागवड केलेली आहे त्या दिवशी थोडंसं 15 ते 20 मिनटं पाणी चालू दिलेलं आणि नंतर 4 दिवस पाणी बंद केलेलं आहे. आता थोडंसं इथं कोमाजलेलं बी दिसतंय. 4था दिवस आहे, बी चांगल्या प्रकारे निघालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच हे बी थोडंसं 5-6 तास कोमट पाण्यामध्ये भिजू घातलं होतं. त्याच्यानंतरच त्याला वाळून थोडंसं आणि नंतर ती लागवड केली होती. बाकी सगळं असं चांगलं व्यवस्थित ट्रीटमेंट केलं नाही त्याला. दुसरी गोष्ट म्हणजेच याच्यामध्ये आता कोंब निघते त्यावेळेसच खरपड्यांचा त्रास होतो. खरपड्यामुळे कीड असते, निघालेलं कोंब खाऊन घेते किंवा मोरांचा वगैरे त्रास होतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलेलं आहे, गव्हाचा आणि तांदळाचा भरडा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3 पायल्या गहू आणि तांदूळ हे दोन्ही मिसळून 3 पायल्यापर्यंत भरडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 350 ग्राम हे कॅल्डॉन टाकलेलं आहे. तेलामध्ये मिक्स करून कॅल्डॉन चांगलं लेप घेतो आणि त्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडंसं दाखवू शेवटीला की बाबा त्याचा कसा कोंब आलेला आहे. आणि इथून पुढे जे काही आपण आळवणी घेणार आहोत किंवा जे काही फवारणी करणार आहोत त्या प्लॉटमध्ये, प्लॉट बघून घ्या. सगळा 1 एकरचा 1.5 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये जे काही सगळं इथून पुढे नियोजन असेल हे आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. ज्यांना कोणा समजा वेळेवरती व्हिडिओ पाहिजे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आजचा 4था दिवस आणि पाहू शकता कसं बी मोडालेलं आहे.